लेकरासारख्या जपलेल्या मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड. पाणी टंचाई समोर शेतकरी हतबल. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. तळहाताच्या फोडासारखी जपलेली आणि सांभाळलेली ही मोसंबीची बाग. त्याच बागेवर कुऱ्हाड चालवताना या शेतकऱ्याच्या मनाची अवस्था काय असेल याचा विचार केला तरीही थडकी भरते. शेतातलं पीक आणि बागा म्हणजे शेतकऱ्यांचा जीव. मात्र जालन्यामधील भीषण पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागांवर ही अशी कुऱ्हाड चालवावी लागतीये. घनसावंगी तालुक्यातल्या राजेगावचे शेतकरी अमोल सपाटे यांनी तब्बल 350 झाडांवर अशी कुऱ्हाड चालवली. अंबड, घनसावंगी, मंठा आणि परतूर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. परिस्थिती म्हणजे यंदा पाऊसच नाही झालेला आहे. 2 शेततळे आहेत. एका शेततळ्यामध्ये फक्त 3 फूट पाणी आणि एक शेततळ्यामध्ये पाणी टाकलेली आहे पण 1 रुपया पाणी थेंबही नाही आला एरीला, त्याच्यामुळे पाणीच नाही टाकले. मग आता पाणी नसल्यामुळे झाडं तोडाच काम पडायला लागले. पाणीच नाही, पाऊसच पडा ना. पाणी आबाई मग आता सोडून द्यावं लागलं. पाणी टँकरने टाकायचं माग पडायला लागले. आता काढली तुम्ही, आतापर्यंत किती झाडं तोडले आणि किती तोडायची बाकी आहे? आतापर्यंत आता 200-400 तोडे, 200 झाड तोडे, बाकी राहिले आता 150. त्याच्यावरही कुऱ्हाड चालवणार तुम्ही? त्याच्यावर आता चालून ठेवायचं लागते, तोडूनच काढायला लागते ती. या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. पाण्याअभावी करपलेल्या मोसंबी बागांसाठी अनुदान आणि विम्याच्या रकमेची मागणी शेतकरी करतायत. शासनानं तत्काळ या शेतकऱ्यांना मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. नितेश महाजन, झी 24 तास, जालना.